गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आता मी करते चॉकलेट पाणीपुरी। तर माझ्याकडे पुरी आहे पाणीपुरीची आणि चॉकलेट पण आहे। तर आपण चॉकलेट पाणीपुरी बनवूया। तर चला जाऊया किचनमध्ये। आता मी इथे पाणीपुरीच्या पुऱ्या घेतल्यात आणि आता मी चॉकलेट मेल्ट करते मायक्रोवेव्हमध्ये। मी चॉकलेट घेतलं आहे आणि ह्याला आता मी मायक्रोवेव्हमध्ये ठेवते। ते मायक्रोवेव्हमध्ये चॉकलेट टाकलं तर हे बघा, इथे चॉकलेट मेल्ट झालं आहे। फक्त ह्याच्यामध्ये थोडंसं ह्याला आपल्याला अजून थोडं मेल्ट करावं लागेल, कारण की हे अजून लिक्विड नाही झालं आहे। तर सेकंड राऊंड ठेवला आहे चॉकलेट मेल्ट होण्यासाठी। तोपर्यंत पाणीपुरीच्या पुऱ्या प्लेटमध्ये काढूया। मी चॉकलेट पाणीपुरी बनवते, पण मला कन्फ्युजन आहे की त्या चॉकलेटमध्ये डुबवून बनवू की त्या पाणीपुरीच्या पुरीमध्ये टाक। तर थोडा विचार करते, नंतर तुम्हाला सांगते मी। ते चॉकलेट मेल्ट झालं आणि ते खूप गरम आहे, थोडा वेळ थांबायला लागेल। ते चॉकलेट झालेलं आहे मेल्ट बघा, आणि मी डिसाईड केलं आहे की मी पाणीपुरीच्या पुरींना ह्याच्यामध्ये डिप करेन, कारण की त्यामध्ये टाकून खायचं तर मला टाकून खायचं ना, आपण डिप करेन। त्याला पाणीपुरीला तर आता ह्याला डिप करूया। हे बघा, एक खरं तर चॉकलेट खूप गरम आहे, खूप गरम। तर मी हे पूर्ण कोट झाल्यानंतर मळून घेते। पुरीला डिप केलं किती मस्त वाटते ती। तुम्ही बघितलं, ही एक झालेली आहे। आता हे सगळे करूया आणि मस्त फ्रीजमध्ये ठेवून थंड होऊ दे आणि नंतर मग मस्तपैकी खाऊया। चला, मी थोड्या मिनटांनी मला भेटते। अर्धा चुरा करून चॉकलेटमध्ये डिप केलं, हे पण केलं आणि आता ह्याला मी फ्रीजमध्ये ठेवेन थोड्या मिनटासाठी, नंतर मी तुम्हाला भेटते। तर इथे रेडी झाली आहे चॉकलेट पाणीपुरी। आता ह्याला टेस्ट करूया। पहिला चुरा टेस्ट करूया, कारण की राहिलेलं ते मी चुरा केला पाणीपुरीचा आणि त्यामुळे डिप केलं। मस्त, एकदम टेस्टी आहे। ट्राय करा जर तुमच्या घरी सामान असेल तर, आणि ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय।